नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा छोटा पुढारी कांचन रोडे तसंच बिग बॉस फेम मध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत। आज 19 फेब्रुवारी जगात भारी शिवजयंती, आपल्या राजाची जयंती आणि मित्रांनो हे खरा अभिमान वाटतो आणि आज आनंदाची गोष्ट आणि खऱ्या अर्थाने यांच्याकडे बघितलं तर डोळ्यात अश्रू येते। फॅन कसा असावा माणसाचा आणि माणसाने काम कसं करावं तर हे बघितल्याच्या नंतर एक उमेद येते। हा माझा एक छोटासा कार्यकर्ता नव्हे तर एक माझा जुलक मित्र आहे, भाऊ फॅन आहे। माझे भरपूर व्हिडिओ बघत असतो। बिग बॉस मधून आल्याच्या नंतर आम्ही जेव्हा बसलो बोललो तेव्हा जाणवलं। रात्री त्याच्या वडिलांकडून मला कळलं, रात्री जेव्हा नेमकं कळलं की घनश्यामच्या शेतात जायचंय पेरू आणण्यासाठी, तेव्हा रात्री चक्क 3 वाजता उठलाय। बाबा तुला खरंच धन्यवाद की एवढे जर फॅन लोकांना भेटण्यासाठी आतुर असतील म्हणजे त्यांच्यापर्यंत मी कुठेतरी जाण्यासाठी कमी पडतोय, पण ते माझ्यापर्यंत येण्यासाठी आमचे पेरू तोडायला आले। ही सगळी कुठून आलाय दादा तुम्ही? आम्ही लोणी काढतो। काय म्हणले तुम्ही तुमच्या मुलाला? 3 वाजल्यापासून उठलाय। 3 वाजल्यापासून म्हणजे 3 वाजल्यापासून त्यांना आतुरता लागली आणि मी भेटल्याच्या नंतर ते खरंच म्हणले दादा आम्हाला वाटत नव्हतं तुम्ही भेटता। आणि त्यांचा पेरूचा धंदा आहे, छोटासा धंदा आहे, पण ठीक आहे आपल्या मराठी माणसांचा धंदा आहे। आपण आपल्या तुम्हाला तर माहिती आपलं एकच ब्रीद वाक्य आहे, मराठी माणसाला मोठे करा। तर त्यांचा छोटासा व्यवसाय आहे पेरूचा। तर कुठल्याही शेतकरी बांधवांना जर पेरू द्यायचे असेल तर दादांचा मी आपल्या युट्यूब चॅनलवरती नंबर टाकतोय, शेअर करा, संपर्क करा। तुम्हाला एक सांगतोय, जिथं पुण्यात मुंबईत मार्केटला जेवढा भाव नसेल ना तेवढा तुमच्या बांधावरती येऊन भाव दिला पाहिजे। फक्त शेतकऱ्याचं हितचिंतक आणि शेतकऱ्याची हित पाहणारे व्यापारी वर्ग नसून आपली शेतकऱ्याची पोरं आहेत आणि शेतकऱ्याचं पोरग आहे म्हणून त्यांच्या व्यवसायाला सपोर्ट करा। बरोबर आहे ना दादा? हा, तर शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय व्यापाऱ्यांना न देता आपल्या शेतकरी पुत्राला माल द्या। तर तुम्हाला सांगतोय नंबर देतोय, तर आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही जे प्रेम देताय त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद।